हे आहे आपलं एका कुंडीत लावलेलं मलबेरीचं झाड. मलबेरीचं झाड लवकर ग्रोथ होते आणि हे तुम्हाला माहीत आहे, मी म्हणजे आणून 4-5 महिने झाल्यावरच याला फळं यायला लागले, कारण हे ग्राफ्ट केलेलं प्लांट असते. आणि याच्यामध्ये बघा आता इतके छान याच्या मुळ्या तयार झाल्या होत्या ना, आता माझं हे वाढलेलं आहे की पुढच्या वर्षी मला याला छोटंसं नाही तर मोठं झाड बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी काय केलं, 24x24 इंचचे ग्रो बॅग, जे काही वेस्ट निघते, सुकलेले पानं असो, किचन वेस्ट असो किंवा कार्डबोर्ड असो, हे भरत गेलेली आहे ग्रो बॅग. आता अर्ध्यापेक्षा जास्त भरलेली आहे, अर्धी असेल बहुतेक बघा. आणि आता याच्यामध्ये मी हे प्लांट ठेवून देणार आहे. आता काय करायचं बघा, मी ते प्लांट काढलं असंच ठेवलं, कारण याच्या मला मुळ्या बिलकुलच डिस्टर्ब होऊ द्यायचं नव्हतं, कारण उन्हाळ्याचा टाईम आहे. बाकी ह्या झाडाचं एवढं टेन्शन नाही आहे. आता बघा साईडला भरपूर जागा अशी खोल आहे, चौकून दिसत असेल तुम्हाला. हे झाड काढून असं लावलेलं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे या कुंडीतलं उचललं आणि त्या कुंडीमध्ये ठेवलं असं म्हटलं तर चालेल. आणि साईडला बघा आता भरपूर जागा आहे ना, इथे काय करायचं, सुकलेले पानं, कार्डबोर्ड अशा पद्धतीने जे काही भरलेलं होतं ग्रो बॅगमध्ये ते पूर्ण असं केलेलं आहे, कारण याच्या लेवलमध्ये ते आणायचं होतं मला. आणि इथे बघा आता मी कडुलिंबाच्या झाडाचं जे खत बनवलं त्याच्या फक्त अशा काड्या उरलेल्या आहेत जाड. ह्या काड्यासुद्धा या झाडाच्या साईडनं मला टाकायच्या होत्या. बघा किती भुसभुशीत माती तयार झाली, किती छान ग्रोथ तयार होते अशा मातीमध्ये आपल्या झाडांची. हे सर्व उचलून बघा परत मी ह्या कडुलिंबाच्या काड्या टाकल्या, कारण याने कीडसुद्धा झाडांना लागत नाही. बघा गव्हाच्या पिठाचा कोंडासुद्धा याच्यात जमा होता, तो पण टाकला साईडला. हे सर्व टाकल्यावर बघा मला मातीची आवश्यकता किती कमी पडली. परत सुकलेले पानं टाकले, कारण असं केल्यामुळे आहे ना आपल्या झाडांची हळूहळू आपल्याला बाहेरून माती आणायचं काम पडत नाही, कारण मातीची समस्या खूप वाढलेली आहे. आजूबाजूनं माती राहिली नाही, सगळीकडे सिमेंटच झालेलं आहे. त्याच्यामुळं आहे ना माती विकतच आणावं लागते. मग असं वाटतं की झाड लावल्यावर बघा अशा कुंड्या त्याच्या आजूबाजूनं ठेवा, म्हणजे मुळे आपल्या छान राहतात. आणि अशी ईट वगैरे असेल ना ती ठेवा, त्याच्यामुळे काय होते, झाडांना ह्या थंडावा प्रदान करतात आणि झाड हालतसुद्धा नाही. हे 2 फायदे होतात झाड ग्रो व्हायला. आता हे झाड 100% ग्रो होणार आहे, मला याची पूर्ण गॅरंटी आहे, कारण हे झाडांना मी काही डिस्टर्ब केलेलं नाही. पूर्ण मुळ्यांचा भाग आतमध्ये जमिनीत ठेवला अशा पद्धतीने आणि एप्सम सॉल्ट टाकून थोडंसं पाणी दिलं. खूप सुंदर हे प्लांट आहे मलबेरीचं आणि खूप छान फळं येतात, गोड आंबट, म्हणजे पूर्ण ब्लॅक झाल्यावर खूप छान लागतात ते. आणि यावर्षी तर मी भरपूर प्रमाणात खाल्ली. काम करता आहे ना यायची आणि खायची. असं कुंडीमध्ये आपलं झाडं खूप छान झालं होतं. पण एवढ्यात आणि माझं इच्छा व्हायची, तसं तर मी ठरवलं होतं की हे पावसाळ्यातच करायचं, पण मी आता नाही, आजच केलं. कारण कधी आहे ना आपल्याला घाई खूप होते. हे बघ हे मलबेरीची कटिंग खूप उन्हामध्ये हिला हवा लागल्यामुळे बघा वरची साईड थोडी सुकलेली आहे, पण खाली बघा किती छान ग्रोथ आलेली आहे. आणि दुसरीसुद्धा कटिंग खूप छान झाली, म्हणजे जी कटिंगसुद्धा खूप लवकर लागू शकते. जुनी कटिंग घ्यायची झाडावरची आणि खूप नवीन छान झाड तयार होते. आणि बघा इथं हे दुसरे खूप छान सगळ्या कटिंग लागल्या होत्या.